दिवस आहे आणि आम्ही जसं इथं बसलो तसंच आमचे बांधव पंढरपूरमध्ये देखील काही लोक त्या ठिकाणी याच मागणीसाठी उपोषणाला बसले आहेत. त्यांचाही दुसरा दिवस आहे, आमचा देखील दुसरा दिवस आहे आणि दुसरा काय किंवा तिसरा काय असे कितीही दिवस गेलेत आमच्या मागणीच्या संदर्भात जोपर्यंत सरकार विचार करत नाही आणि लेखी आम्हाला त्याचं उत्तर भेटत नाही तोपर्यंत आमच्या जीवात काही बरोबर झालं तरी आम्ही इथून उठणार नाही अशी आमची ठाम भूमिका आहे. 28 जुलै रोजी आपण उपोषणाला बसला होता. त्याच्यानंतर तर मग सरकारने कुठली भूमिका घेतली आणि त्याच्यानंतर मग तुम्ही इथं आंदोलन स्थगित का केलं? आम्ही 28 जून ते 13 जुलै उपोषणाला बसलो होतो. 12 जुलैला आमच्या शिक्षण मंडळासोबत CMची मिटिंग झाली. त्यांनी आम्हाला लेखी पत्र दिलं त्या ठिकाणी आणि उपोषण सांगितलं किंवा 8 ते 10 दिवसामध्ये तुमच्या मागणीसंदर्भात निर्णय घेऊ म्हणून आम्ही तेव्हा त्यांच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण सोडलं होतं, स्थगित केलं होतं. परंतु जेव्हा 8-10 दिवस गेले, 15 दिवस गेले, त्याच्यानंतर त्यांनी काहीच केलं नाही. आम्ही परत पालकमंत्री गिरीश महाजन जेव्हा आपले लातूरला आले तेव्हा आम्ही त्यांना घेराव घातला आणि त्यांना ती गोष्ट निदर्शन आणून दिली. तेव्हा त्यांनी लगेच आम्हाला 30 जुलै रोजी परत CM बरोबर माननीय मुख्यमंत्र्यांसोबत मिटिंग लावली सह्याद्री अतिथीगृह या ठिकाणी आणि त्यांनी परत पहिल्यासारखंच आमच्या आश्वासनाची गोड बोलून गोळवून केली. सांगितलं परत की 8 दिवसात 10 दिवसात तुमचा किल्लारी कुटुंब प्रमाणपत्र रद्द करण्यावर निर्णय घेतला जाईल तसे आदेशही दिले. परंतु ज्याला आता तब्बल 1.5 ते 2 महिन्याच्या जवळपास होत आहे तरीही सरकारने अजून कुठल्याही कशाही प्रकारचं पाऊल उचललेलं नाही. ही सरकारची केवळ आणि केवळ वेळ काढूपणाची भूमिका आहे आणि धनगर समाजाच्या तोंडाला फक्त पानं पुसण्याचं काम हे सरकार करत आहे. धनगर समाज राजकीयदृष्ट्या संघटित नसल्यामुळे धनगर समाजाची फसवणूक सरकार करण्यात यशस्वी होते असं मला वाटते का? नाही, मुळात धनगर समाजाच्या बाबतीत येथील सरकार मग आत्ता चालू असलेलं ह्या महाविकास आघाडी सरकार असेल किंवा याच्या अगोदरचं काँग्रेस, राष्ट्रवादी, BJP, शिवसेना सर्वच पक्ष या समाजाची फसवणूक करत आहेत. कारण आम्ही नव्याने मागत नाहीत. आम्हाला घटनेनं दिलेलं आहे ती काही महाराष्ट्र राज्याच्या ST कॅटेगरीच्या जी काही 47 जाती आहेत तेव्हा 36व्या क्रमांकावर धनगर ही जात त्या ठिकाणी नमूद केलेली असताना देखील आमची फार मोठी मागणी नाही. ते घटनेत दिले तेच आम्ही मागतोय आणि तेही सरकार देत नाही. म्हणजे जसं काही या समाजाला कुणी वालीत राहिला नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. निश्चितच आम्ही कुठंतरी समाज म्हणून एक सामाजिक संघटन म्हणून कमी पडत असूही परंतु येणाऱ्या काळामध्ये निश्चित आता तरुण पिढी जागृत झालेली आहे. ते अभ्यास करत आहेत की कोण फसवलं, कोण नुकसान केले, कोण आपल्याला या मूलभूत हक्कापासून वंचित ठेवतोय हे सगळं माहीत झालेलं आहे समाजाला. त्यामुळं आता येणाऱ्या काळामध्ये समाज जागृत झाला आहे. येणाऱ्या काळात निश्चितच समाज एक संघटित होऊन एकत्र येऊन याच्या विरोधात मोठा लढा महाराष्ट्रात उभा करेल यामध्ये काही दुमत नाही. आपल्या समाजाचेच आमदार गोपीचंद पडळकर म्हणतात की जे आदिवासीला तेच धनगरांना वगैरे सुविधा जे काय ह्या योजना आहेत यांचा लाभ इथं आपल्यापर्यंत समाज बांधवापर्यंत पोहोचला आहे का? मला सांगा कुठं आहे? ह्या फक्त पोकळ घोषणा आहेत, कागदोपत्री आहेत. मला कुणीही महाराष्ट्रातल्या एकाने उठून सांगावं की त्यातली फक्त धनगर समाजाला नामांकित शाळेमध्ये प्रवेश मिळण्या ही एकच योजना चालू आहे. बाकी एकही योजना या महाराष्ट्रात नाही आहे. त्यामुळं हे सर्व सरकारच्या फसव्या योजना आहेत आणि ही वेळ काढूपणाची भूमिका आहे आणि असल्या सरकारच्या फसव्या योजनावर धनगर समाजाने अजिबात इथून पुढे विश्वास ठेवू नये असं माझं स्पष्ट मत आहे. 70-75 वर्षात आपल्या न्यायिक, संविधानिक, घटनात्मक हक्कासाठी वेळोवेळी लढा दिला, वेळोवेळी मोर्चे केले, वेळोवेळी आंदोलनं केली. अनेक लोक या मागणीसाठी शहीद झाले. तरीही देखील सरकारला जाग येत नाही. म्हणून आम्ही मागे 28 जून ते 23 जुलै असे एकूण 16 दिवस या ठिकाणी आमरण उपोषण केले. त्या दरम्यान सरकारने त्या आंदोलनाची दखल घेऊन मुंबईला आम्हाला सह्याद्री अतिथीगृह या ठिकाणी चर्चेसाठी बोलवले. आमच्या जे काही प्रमुख मागण्या आहेत, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील किल्लारी कुटुंबियांचं बोगस प्रमाणपत्र रद्द करावं आणि धनगर समाजाला ST आरक्षणाची अंमलबजावणी करावी या मागणीसंदर्भात सकारात्मक चर्चा झाली आणि
आमच्या समोरच सचिवांना बोलवून त्यांनी ते 8 दिवसामध्ये हा प्रश्न निकाली काढण्यासंदर्भात सूचना केल्या होत्या. परंतु त्याला आता तब्बल 1.5 महिना झाले, अजून कसल्याही प्रकारचं सरकारी दरबारी हालचाल नाही किंवा त्याचं आम्हाला लेखी पत्र आलेलं नाही. त्यामुळे आम्ही परत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक या ठिकाणी माझे सहकारी चंद्रकांतजी हजारे साहेब आणि मी स्वतः अनिल गोयकर या ठिकाणी अमरण उपोषणाला बसलेलो आहोत. आणि हे उपोषण जोपर्यंत सरकार आत्ता आमच्या मागण्या मान्य करत नाही, धनगर समाजाला एसटी आरक्षणाचा DR काढत नाही, तोपर्यंत आम्ही या जागेवर तसपूर्वी हलणार नाही. भले आमचे प्राण गेले तरी चालतील, कारण सरकारला जर आमचं बलिदानच घ्यायचं असेल तर आत्ता आम्ही हे बलिदान देण्यासाठी समाजासाठी तयार झालेलो. आम्हाला आमचं काही जरी जीवाचं बरं वाईट झालं असलं तरी आम्ही एक तसपूर्वी पाठीमागं टाकणार नाही, अशी ही आमची आपल्या माध्यमातून मी सरकारला ठामपणाची भूमिका मांडतो आणि त्यांना इशारा देतो की लवकरात लवकर या सरकारने या प्रश्नावर तोडगा काढावा. अन्यथा येणाऱ्या काळामध्ये सरकारला निश्चितच याची किंमत मोजावं लागेल. खूप महागात पडेल. 2 कोटी समाजाला वेठीस धरण्याचं आणि या समाजावर अन्याय आणि संविधानिक घटनात्मक हक्कापासून ठेवण्याची किंमत या सरकारला निश्चित मोजावं लागेल.